ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरज तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाची गळती सुरूच। प्रशांत शेजाळ यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश। मिरज तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची गळती सुरूच असून नाराज झालेले पदाधिकारी कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणात जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करत आहेत। जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यामध्ये आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष बांधणी जोमात सुरू आहे। आज जनसुराज शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करोली टी येथील मार्केट कमिटीचे माजी सभापती प्रशांत शेजार, सरपंच हेमंत पाटील, उपसरपंच किशन चंदन शिवे, शशिकांत जगताप, तंटामुक्ती अध्यक्ष नंदकुमार शेटे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला। यावेळी पाक होते महादेव कुरणे, शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे, मिरज शहर अध्यक्ष योगेश दरवंदर, कुपवाड अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष कासम मुल्ला, प्रदीप सातपुते, आदित्य साळुंखे, अनुराज देवकाते, विनायक शेरबदे, आर्यन सोनवणे, मानतेस कुरणे उपस्थित होते। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये संधी देऊन महायुतीची ताकद देणार असे आश्वासन समित कदम यांनी दिले आहे। महान कार्य न्यूजसाठी आदी माने, मिरज। आज या ठिकाणी करोली येथील एक आक्रमक नेते म्हणून ज्यांचं काम नाव आणि काम बोलत असतं ते आमचे सहकारी मित्र प्रशांत दादा शेजाळ यांचा आज जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेश झाला। ज्यावेळेला मार्केट कमिटीचे ते सभापती होते, एक खूप चांगल्या पद्धतीनं काम त्यांनी मार्केट कमिटीमध्ये केलं। गावाच्या विकासासाठी एक चांगला त्या ठिकाणी त्यांचं योगदान आहे। कवठेमंकाळ तालुक्याच्या विकासामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे। त्याचबरोबर सामाजिक आणि राजकीय तर सर्वच गोष्टींमध्ये फार मोठं त्यांचं त्या ठिकाणी सहभाग आणि असणारा एक त्यांचा पंचक्रोशीतील कार्याचा उराका बघून जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये आम्ही सगळ्यांनी त्यांचा त्या ठिकाणी प्रवेश घेतला। येणाऱ्या काळामध्ये प्रशांतदादा त्यांच्या सर्व सहकार्यांना मोठ्या प्रमाणात पक्ष ताकद देईल। चांगल्या पद्धतीचं कार्य त्यांना करण्यामध्ये आपण त्यांना त्यांच्या सहकार्यांना मदत करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये ताकदीने प्रशांतदादांच्या मागे आम्ही सगळे राहू। त्याचबरोबर त्यांनी त्यावेळेला महायुतीबरोबर सगळ्या ताकदीने निवडणुकी लढवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्याबरोबर आज चर्चा केली आणि एक चांगलं नेतृत्व आमच्या पक्षाला मिळालं। मी आज त्यांचं त्याचबरोबर करोली गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, तिथले सर्व सदस्य या सगळ्यांचं मी पक्षात मनापासून स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये फार चांगल्या पद्धतीचा विकासात्मक दृष्टिकोन ठेवून कसं करता येईल याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करणार आहोत। आज करोलीमध्ये सर्वच सरपंच, सोसायटीचे चेअरमन, सर्व सदस्य, ग्रामपंचायत सर्व सदस्य समित दादा यांच्या नेतृत्वाखाली जनसुराज्य पक्षामध्ये आम्ही प्रवेश करत आहोत। समित दादा यांचं नेतृत्व गेले जवळजवळ 15-20 वर्ष आम्ही पाहतोय की विकासाच्या मुद्द्यावर बऱ्याच वेळेला मी त्यांच्या पक्षात नसताना सुद्धा आमच्या गावातील बऱ्याच कामं त्यांनी आमची केली आणि अजून बरेच कामाच्या बाबतीत विकासाच्या बाबतीत आमची कामं बरीच गावामध्ये राहिलेली आहेत। त्यामध्ये रस्त्याची कामं असतील, अंतर्गत रस्त्याची कामं असतील किंवा आमच्या कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक अडचणी असतील, त्या सर्व गोष्टी व्हाव्यात त्या दृष्टिकोनातून आम्ही जनसुराज्य पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे।